हो, बोला ना. हां. ॲक्च्युली आमच्याकडे तुम्ही ज्या बेबी सिटर पाठवल्यात ना त्यांच्याबद्दल जरा बोलायचं होतं मला. हां, हां. ॲक्च्युली ना त्यांना नाही काम जमत आहे ते करायला. काम जमत नाही का त्यांना? नाही, त्यांचं काय होतं माहितीये का, म्हणजे आता हं. माझा मुलगा आहे 6 वर्षाचा. हां. तर आता बेबी सिटर बघा, माझे सासू-सासरे आहेत सीनियर सिटिझन, सो त्यांना हां, तर हां. त्याच्या मागे पळता येत नाही म्हणून तर बेबी सिटर आम्ही अपॉइंट हां, करतो, बरोबर. बरोबर? तर त्यांच्या पिल्लूच्या मागे तर त्यांनी पळायला म्हणजे ॲक्च्युअल नाही पळायला पाहिजे, पण तो जिथे जातो तिथे तर त्यांनी म्हणजे बरोबर ध्यान असलं ठेवायला पाहिजे ना पाहिजे. हां. त्याच्या. हां. तर असं 2-3 गोष्टी झाल्या. परवा ते किचनमध्ये मी शनिवारी पोळ्या करत असताना येऊन परात ओढलं तरी त्यांचं लक्ष नव्हतं. नंतर कालमध्ये मागच्या आठवड्यात सासू-सासरे एकटेच घरी असतात आणि मी तो जॉबला असते, हसबंड पण जॉबला आहे. हं, हं. तर त्यांनी टेबलवरती तेल सांडलं अख्खं जाऊन. तरी अच्छा. त्या मग नंतर अगदी 2 मिनिटांनी वगैरे येतात आणि मोबाईल सारखा स्क्रोल करत असतात अहो त्या. अजिबातच त्यांना असं मला नाही वाटत त्यांना झेपतंय हे काम असं. म्हणजे बाकीचं करतात त्या आता लंगोट बदलणं किंवा म्हणजे ते बाकीचं करतात. आता त्याच्या अंघोळीच्या तर आमच्या मावशी आहेत म्हणजे त्या हं, हं. लहान बाळ असल्यापासूनच आहेत त्यामुळे त्या अजून येतायत. आम्ही काय त्यांना नाही सांगितलंय कारण तशाही त्या पण एजेड आहेत आणि त्यांना गरज आहे. तो येतात. तर आता तो त्यांच्या मागे बाथरूममध्ये पळायला जातो. तर तेव्हा पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना. तर बाहेर मोबाईल स्क्रोल करत बसल्या मग होत्या. तो तुम्ही बोलला आतमध्ये नाही का गेला त्यांना? असेल. नाही, माझ्या सासूबाई बोलल्या. 3-4 वेळा बोलून झालंय पण फार नाही फरक पडत आहे. म्हणजे तेवढ्यापुरतं ते होतं पण परत तसंच. काल आता त्यांनी हे डाळ सांडली अख्खी खालची अच्छा. किचनमध्ये. मग त्याच्या मागे तर राहिलं पाहिजे ना. म्हणजे आमचं बाकी काहीच अपेक्षा नाहीये किंवा एक भाजी चिरणं एवढंच त्या एक्स्ट्रा काम म्हणजे ऑलरेडी ठरलं होतं तेवढंच करतात. त्याच्यापेक्षा जास्ती तर काहीच काम नसतं त्यांना. आणि पिल्लू झोपतं तेव्हा त्यांना काय बघायचंय, काय करायचंय त्याच्यावर आम्ही काहीच बोलत नाही. त्यांना तेव्हा काय हवं ते करू शकतात ते. आपण तो जागा असताना ठीक आहे, मग त्याच्याकडे रिप्लेसमेंट थोडं लक्ष पाठवायचंय द्यायला का? पाहिजे. पण ज्यांना अनुभव असेल अशांना जरा पाठवलत ना तर बरं होईल. मला वाटत नाहीये ह्यांना अनुभव आहे बाळ सांभाळायचा खरं सांगायचं तर. ठीक आहे मॅडम, मी सांगते सुरेशला, ते फोन करेल आणि पाठवून देईल तुमच्याकडे. बरं, आणि बरं. ह्या मावशीचं काय करायचं मग? ह्यांचं काय पेमेंट किती होतील तेवढं देते मी. तुम्ही सांगाल तसं करू आपण. तुम्हीच सांगा काय मग करायचं. ठीक आहे, मी सांगते सुरेशला फोन करायला, तर फोन करेल तुम्हाला. ठीक आहे. हां, चालेल मग. हां. हो. चालेल.